त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणारा पण न उच्चारलेला निरोप. त्या रात्री पाऊस थांबला नव्हता. वाड्याच्या जुन्या कौलांवर थेंब सतत आदळत होते. वाऱ्याने खिडक्यांचे पडदे हलत होते. दूर डोंगरावर वीज चमकत होती आणि प्रत्येक चमकेनंतर काही क्षण संपूर्ण गाव उजळून पुन्हा अंधारात बुडत होतं. वाड्यात मात्र आता शब्द कमी झाले होते. फक्त कुजबूज, औषधांच्या बाटल्यांचे आवाज आणि मध्येच येणारा खोकला. मोठ्या घरातील प्रत्येक माणूस थकून गेला होता. वैदेहीच्या खोलीत मंद पिवळा दिवा जळत होता. ती खिडकीजवळ टेकून बसली होती. श्वास जड झाला होता आणि चेहऱ्यावरचा तेजस्वीपणा आता मंदावला होता. पण तिच्या डोळ्यात अजूनही तीच शांत माया होती. खिडकीबाहेर डोंगर धुसर दिसत होते. तिने हळूहळू फोन हातात घेतला. स्क्रीनवर सारंगचं नाव दिसताच तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. आणि किती वेळा त्याने फोन केला होता, किती संदेश पाठवले होते. उत्तर दे, तू ठीक आहेस ना? मी बाहेरच आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला त्याच्याशी खूप बोलायचं होतं. पहिल्या भेटीबद्दल, डोंगरावरील सूर्यास्ताबद्दल, त्या खिडकीमागच्या हसण्याबद्दल आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाबद्दलही. पण काही भावना शेवटच्या क्षणी शब्दांमध्ये उतरू शकत नाहीत. त्या फक्त डोळ्यात राहतात. तिने थरथरत्या हातांनी फोन उघडला. बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. मग हळूहळू लिहू लागली. सारंग, आयुष्याने वेळ दिली असती तर अजून खूप काही जगायचं होतं. तुझ्यासोबत डोंगरावर फिरायचं होतं. यात्रेच्या रात्री पुन्हा हसायचं होतं. आणि त्या खिडकीतून तुला आयुष्यभर पाहत राहायचं होतं. तिचे हात थरथरू लागले. डोळ्यातले अश्रू स्क्रीनवर पडले. तिने पुढे लिहिलं, पण काही कथा पूर्ण होण्यासाठी नसतात बहुतेक. त्या फक्त मनात कायम जिवंत राहण्यासाठी असतात. आणि ती थांबली. श्वास अधिक जड झाला. काही क्षण तिने डोळे मिटले. मग शेवटची ओळ लिहिली. तू जगत राहा, माझ्या वाट्याचंही. संदेश पाठवण्याआधीच तिचा हात थांबला. ती बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली आणि मग तिने फोन अलगद बंद केला. तो संदेश न पाठवता. दूर वसाहतीत सारंग अजूनही जागाच होता. पावसाचा आवाज आता अधिक जड वाटत होता. त्याचा फोन हातातच होता आणि प्रत्येक क्षणी त्याला वाटत होतं, आता तिचा संदेश येईल, आता फोन वाजेल. पण फक्त होती ती शांतता. त्याने खिडकीतून पुन्हा वाड्याकडे पाहिलं. वरच्या खोलीतला पिवळा दिवा अजूनही मंद उजळत होता आणि त्या प्रकाशाकडे पाहताना त्याच्या मनात एक विचित्र वेदना उतरली. जणू मन आधीच काहीतरी गमावण्याची चाहूल ऐकत होतं. त्या रात्री वैदेही पुन्हा खिडकीजवळ आली. तिच्यात ताकद उरली नव्हती. तरीही तिने खिडकी थोडी उघडली. गार वारा तिच्या चेहऱ्यावर आला. दूर अंधारात तिला सारंगच्या घरचा हलका दिवा दिसत होता आणि तिच्या ओठांवर पुन्हा एकदा शांत स्मित उमटलं. आणि मनातल्या मनात ती हळूच म्हणाली, निरोप. पण तो शब्द तिच्या ओठांवर आला नाही. फक्त डोळ्यात विरघळून गेला. आणि त्या रात्री एका प्रेमकथेने आपला सर्वात वेदनादायक निरोपही शांततेत जपून ठेवला. हा होता आपला आजचा भाग. आणि उद्याच्या भागात बघणार आपण विझलेला दिवा. तो ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.